नमस्कार. आज आपण पुण्याजवळच्या एका मोठ्या घडामोडीवर बोलणार आहोत. पुरंदर तालुक्यात एक नवीन भव्य IT पार्क येऊ घातलंय. हो, अगदी. आपल्याकडे जी काही ताजी माहिती आहे त्या आधारे आपण याचा सविस्तर आढावा घेऊया. काय आहे हा प्रकल्प, काय येतोय आणि याचे परिणाम काय असू शकतील? निश्चितच. महाराष्ट्र शासन हा प्रकल्प उभारतंय. साधारणपणे 1500 एकर जमीन आहे, ती पण सरकारी. अच्छा. आणि ही मुख्यत्वे डायो, चांबळी आणि खोडीत या गावांच्या परिसरात आहे. म्हणजे कागदोपत्री प्रक्रिया नुकतीच सुरू झालीये, पण व्याप्ती खूप मोठी दिसतेय. आणि सगळ्यात जास्त जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे या जागेच्या लोकेशनची. हो. आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे, लॉजिस्टिक्स हब पण जवळ आहे. हे इतकं जवळ असणं हे किती महत्त्वाचं ठरू शकतं? म्हणजे फक्त जवळ असणं पुरेसं आहे का? हा मुद्दा खरं तर खूप महत्वाचा आहे. विमानतळ आणि लॉजिस्टिक्स हब जवळ असणं हे फक्त सोयीचं नाहीये, तर ते धोरणात्मक दृष्ट्या फायद्याचं आहे. अच्छा. म्हणजे बघा, ज्या कंपन्यांना फास्ट इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी लागते किंवा ज्यांना वस्तूंची वेगात वाहतूक करायची आहे, त्यांच्यासाठी हे लोकेशन एकदम परफेक्ट आहे. हो ना. विचार करा, एखादी कंपनी जी वेळेवर जागतिक सेवा देते किंवा ज्यांच्या मालाला फास्ट सप्लाय चेन हवी आहे, त्यांना इथून काम करणं किती सोपं जाईल. हे हिंजवडी किंवा इतर सध्याच्या केंद्रांपेक्षा नक्कीच वेगळं आहे. म्हणजे मग याचा थेट परिणाम पुण्याच्या सध्याच्या IT स्ट्रक्चरवर होणार? हो ना, नक्कीच. असं म्हटलं जातंय की हिंजवडीसारख्या सेंटर्सवरचा ताण यामुळे कमी होईल. पण हे खरंच इतकं सोपं असेल की फक्त एक नवीन गर्दीचं ठिकाण तयार होईल पुढे जाऊन? काय वाटतंय? प्रश्न बरोबर आहे. हिंजवडीवरचा भार थोडाफार नक्कीच विभागला जाईल. पण त्याहून महत्वाचं काय आहे माहितीये? काय? यामुळे पुण्याच्या IT क्षेत्राला अजून मोठं व्हायला आणि अजून वेगवेगळं व्हायला संधी मिळेल. अच्छा. म्हणजे विविधता येईल. हो, पुरंदर पार्क कदाचित वेगळ्या प्रकारच्या कंपन्यांना खेचू शकेल. समजा एरोस्पेस टेक्नॉलॉजी कंपन्या किंवा ॲडव्हान्स्ड लॉजिस्टिक सॉफ्टवेअर बनवणारे. किंवा ज्यांना विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीचा थेट फायदा हवाय असे. अगदी. हाय स्पीड डेटा प्रोसेसिंग सेंटर्स वगैरे. त्यामुळे हे फक्त भार कमी करण्यापुरतं नाहीये. पुण्याच्या IT प्रोफाईलमध्ये एक नवीन अँगल येऊ शकतो यामुळे. बरं. आता अंमलबजावणीबद्दल बोलूया थोडं. जमीन तर सरकारी आहे, त्यामुळे ताबा घेणं सोपं जाईल असं वाटतंय वरवर पाहता. हो, कागदोपत्री ते सोपं दिसतं. पण प्रत्यक्ष प्रकल्प उभा करताना काय आव्हानं असू शकतात? आव्हानं तर मोठी आहेत. सरकारी जमीन असली तरी 1500 एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या करणं. म्हणजे विचार करा, रुंद रस्ते, 24 तास वीज, पाणी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी. हो, हे सगळं उभं करणं हे प्रचंड मोठं आव्हान आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. या सगळ्याला प्रत्यक्षात यायला नक्कीच काही वर्ष लागतील. हे फक्त बांधकाम नाहीये. बरोबर. आणि केवळ बांधकाम नाही, तर तिथे काम करायला कुशल मनुष्यबळ पण लागेल ना? ते सुरुवातीला लगेच उपलब्ध होईल का, हाही एक प्रश्न आहेच. हो, तो एक कळीचा मुद्दा आहे. सुरुवातीला मनुष्यबळाची जमाजमव करणं हे एक चॅलेंज असू शकतं. कारण हा भाग सध्याच्या IT हब्सपासून थोडा लांब आहे. हो. पण अपेक्षा अशी आहे की विमानतळ आणि इतर डेव्हलपमेंटमुळे हळूहळू स्किल्ड लोक या भागाकडे येतील. शासनाला पण फक्त कंपन्यांना जागा देऊन चालणार नाही. म्हणजे तिथे काम करणाऱ्यांसाठी राहायची सोय, मुलांच्या शाळा, दवाखाने या सगळ्या सामाजिक गोष्टींचा पण विचार करावा लागेल. अगदी बरोबर. म्हणजे याचा परिणाम फक्त IT पुरता किंवा कंपन्यांपुरता नाहीये. नाही, अजिबात नाही. यामुळे तर त्या पूर्ण परिसराचा चेहऱ्यामोहराच बदलू शकतो असं दिसतंय. स्थानिक पातळीवर काय परिणाम होतील असं वाटतंय? अगदी. जेव्हा एवढा मोठा प्रकल्प येतो ना, तो एकटा नाही येत. हो, म्हणजे त्याच्यासोबत छोटे पूरक उद्योग येतात, सेवा देणाऱ्या कंपन्या येतात, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, घरं बांधणारे येतात, दुकानं येतात. असं एक पूर्ण इकोसिस्टम तयार होतं. म्हणजे एक मोठी आर्थिक उलाढाल सुरू होईल तिथे. बरोबर. स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठीच चालना मिळेल. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि त्या फक्त IT मध्ये नाही, तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये. पुण्याच्या विकासाची जी एक लक्ष्मण रेषा आहे ती अजून पसरेल. थोडक्यात सांगायचं झालं तर पुरंदरचं हे IT पार्क फक्त एक नवीन जागा नाहीये. विमानतळ आणि लॉजिस्टिक्स हब जवळ असल्यामुळे ते एका मोक्याच्या ठिकाणी आहे. हो, नक्कीच. यामुळे हिंजवडीसारख्या केंद्रांवरचा भार विभागला जाऊ शकतो आणि त्या भागाच्या विकासाला मोठी गती मिळू शकते. पण अर्थातच यासाठी पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणं ही मोठी आव्हानं आहेत. बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. विमानतळ आणि लॉजिस्टिक्स हबच्या इतक्या जवळ असल्यामुळे हे ठिकाण फक्त नेहमीच्या IT कंपन्यांनाच आवडेल की अजून काही वेगळ्या संधी इथे तयार होऊ शकतात?
म्हणजे कशा प्रकारच्या? उदाहरणार्थ मोठमोठे डेटा सेंटर्स किंवा एव्हिएशनशी संबंधित टेक्नॉलॉजी कंपन्या किंवा ज्या फार्मा कंपन्यांना कोल्ड स्टोरेज लॉजिस्टिक्स लागते त्यांचे टेक डिव्हिजन्स. अच्छा, इंटरेस्टिंग आहे. हो ना? म्हणजे या IT पार्क आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एकत्रीकरणामुळे या प्रदेशासाठी आणखी कोणत्या प्रकारच्या खास आर्थिक किंवा तांत्रिक संधी तयार होऊ शकतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.